तर किल्ले रायगडावरील रोपवेच्या वरील स्टेशनला ऐतिहासिक राजवाड्याचं लूक देण्यात आलंय. त्याला रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी राजछत्रपती यांनी आक्षेप घेतला. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली. रायगड विकास प्राधिकरणाला नियमांच्या चौकटी घालते असं असतानाही रोपवे कंपनीच्या बांधकामाला कुणाचं वर्धहस्त आहे असा सवाल संभाजी राजछत्रपतींनी उपस्थित केला. त्यामुळे किल्ले रायगडला मिळालेलं युनेस्कोचं नामांकन धोक्यात येऊ शकतं अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार. प्रफुल्ल, नेमकं काय? किल्ले रायगडावरचं रोपवेचं जे अप्पर स्टेशन आहे, जिथे रोपवे जाऊन वरती थांबतो, त्या ठिकाणी जे स्टेशन आहे त्या स्टेशनला ऐतिहासिक राजवाड्याचा लुक देण्यात आलेला आहे. आणि रोपवे प्रशासनाकडनं अशी जी माहिती मिळते त्यानुसार त्यासाठी पुरातत्व विभागाची परवानगी घेण्यात आलेली आहे. मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी काल ते रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून किल्ले रायगडच्या संवर्धनाचं काम सुरू आहे. काल त्यांनी जेव्हा भेट दिली तेव्हा त्यांनी हे पाहिलं की त्या रोपवे स्टेशनला ऐतिहासिक किल्ल्याचं राजवाड्याचं रूप देण्यात आलेलं आहे. तर त्यांचा आक्षेप असा आहे की आम्ही किल्ल्यावरती जे वाडे आहेत किंवा इतर ज्या वास्तू आहेत त्या भग्नावस्थेत आहेत, तर त्यांना एक चांगलं रूप देण्याचा प्रयत्न करतोय. आणि काही ठिकाणी त्यासाठी आम्ही परवानगी मागितलेली आहे पुरातत्व विभागाकडे. नगरखाना असेल किंवा इतर राजवाडा असेल या गोष्टी दुरुस्त करण्यासाठी किंवा त्यांना नवरूप देण्यासाठी आम्ही परवानगी मागतोय, परंतु ती पुरातत्व विभाग देत नाही. मात्र या व्यावसायिक जे काम आहे रोपवेचं त्यांना मात्र परवानगी दिली, लगेच देण्यात आली अशी खंत संभाजीराजेंनी आपल्या सोशल मीडियाच्या पोस्ट मधून व्यक्त केलेली आहे. आणि याबाबत आता पुरातत्व विभाग नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चित. धन्यवाद प्रफुल्ल ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.